सविताताई सकाळी सकाळी किचनमध्ये जेवण बनवत होत्या. त्यांच्या सुनेचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आजकाल घरातील सर्व कामांची जबाबदारी त्यांच्यावरच आली होती. त्यांचा नवरा आणि मुलगा दोघांनीही आपापले टिफिन घेतले आणि ते दोघेही ऑफिससाठी निघून गेले. तेव्हा कुठे सविताताईंनी थोडी कंबर सरळ केली आणि सुनेसाठी नाश्ता घेऊन तिच्या रूम मध्ये गेल्या. दोघी सासू सुनांनी नाश्ता केला आणि त्यानंतर सविताताई आराम करण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. दुपारी दारावरची बेल वाजली तेव्हा सविताताईंनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्यांची मुलगी अनुराधा उभी होती. अनुराधाला पाहता सविताताईंनी लगेचच तिला मिठी मारली. अनुराधा हॉलमध्ये येताच लगेचच सोप्यावर आडवी झाली आणि म्हणाली, खूप गरमी आहे वहिनी, माझ्यासाठी जरा एक ग्लास थंड पाणी घेऊन ये. अनुराधाची आई सविताताई किचन मध्ये गेल्या आणि तिच्यासाठी थंड पाण्याचा एक ग्लास घेऊन आल्या. तेव्हा अनुराधा म्हणू लागली, अगं आई, तू का त्रास करून घेतेस? वहिनीला पाणी घेऊन येऊ द्यायचं ना. तेव्हा सविताताई हैराण होऊन म्हणाल्या, बाळा, तुला तर चांगलेच माहित आहे सुनबाईचे ऑपरेशन झाले आहे, ती कुठे एवढी धावपळ करणार. तेव्हा अनुराधा बडबड करू लागली, हा, तू तुझ्या सुनेला महाराणी बनवून ठेव. सविताताई आपल्या डोळ्यावरील चष्मा ठीक करत म्हणाल्या, बरं झालं बाळा तू आलीस, मला एकटीला सुद्धा बरे वाटत नव्हते. त्यावर अनुराधा म्हणाली, आई, मी कशी येणार नाही? लग्नानंतर मी परकी थोडीच झाली आहे. तू जेव्हा बोलवशील तेव्हा मी लगेच येईन. माझे सासू सासरे सुद्धा खूप चांगले आहेत. त्यांचा माझ्या माहेरी येण्याला कधीच विरोध नसतो. थोड्याच वेळानंतर जेवणाची वेळ झाली तेव्हा सविताताईंनी आपल्या सुनेच्या रूम मध्ये जाऊन तिला विचारले, सुनबाई, मी तुला जेवण घेऊन येऊ का? शिल्पा म्हणू लागली, आई, आज ताई आल्या आहेत ना, तर मी सोबत सर्वांसोबत डायनिंग टेबलवरच जेवण करेन. एवढं बोलून ती हळूहळू उठण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा सविताताईंनी तिला आधार दिला आणि तिला डायनिंग टेबल पर्यंत घेऊन आल्या. 5 दिवसापूर्वीच तिचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. तसे डॉक्टरांनी तिला हळूहळू घरातल्या घरात चालायला सांगितले होते. परंतु अशा वेळी सविताताई तिला खूप आराम देत होत्या. सविताताईंनी सकाळीच दुपारचे जेवण बनवून ठेवले होते. जेवणामध्ये वरण भात, मटकीची भाजी, कोशिंबीर पाहून अनुराधा म्हणू लागली, वहिनी, संध्याकाळच्या जेवणात पावभाजी बनव. मला ना तुझ्या हातची पावभाजी खाण्याचे मन करत आहे. तेव्हा सविताताई तिच्यावर ओरडत म्हणाल्या, वहिनीची मस्करी करताना तुला लाज वाटत नाही का? आता तिची अवस्था बघ, ती या अवस्थेत पावभाजी बनवू शकते का? तेव्हा अनुराधाला खूपच राग आला होता, परंतु ती आपल्या आईला काहीच बोलली नाही. तिला खूप विचित्र वाटत होते की वहिनी दिवसभर अंथरुणावर पडून आहे आणि आई घरातील सर्व कामे करत आहे. तर सविताताई मात्र इकडेच वेगळ्याच विचारामध्ये पडल्या होत्या. त्या तर विचार करत होत्या की आपली मुलगी अशा वेळी घरी आली आहे, त्यामुळे कामामध्ये आपल्याला थोडाफार हातभार लावेल. परंतु इथे तर अनुराधा आपल्या वहिनीला आराम करताना पाहून खूपच रागावत होती. जेवण झाल्यानंतर सविताताई आपला फोन चार्जिंगला लावण्यासाठी उठून आपल्या रूम मध्ये निघून गेल्या. तोपर्यंत अनुराधाचे जेवण झाले होते. शिल्पाचे सुद्धा जेवण झाले होते. त्यामुळे शिल्पा हळूच उठून आपल्या रूमकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा लगेचच अनुराधा म्हणाली, वहिनी, उठून कुठे चालली आहेस? जरा माझी उष्टी प्लेट साफ कर. असे बोलून अनुराधाने प्लेटमध्येच हात धुतले. तेव्हा शिल्पा सहजच म्हणाली, ताई, माझे ऑपरेशन झाले आहे आणि तरी सुद्धा तुम्ही मला तुमची उष्टी प्लेट धुण्यासाठी सांगत आहात. अनुराधाला शिल्पाचे असे बोलणे खूपच लागले. तसेही ती पाहतच होती की वहिनी फक्त आराम करत आहे. त्यामुळे तिला खूपच राग आला आणि ती रागातच म्हणाली, वहिनी, माझी उष्टी प्लेट तर तुलाच धुवावी लागेल. मी माहेरी आराम करण्यासाठी आली आहे, काम करण्यासाठी नाही. आता तू ऑपरेशनचे नाटक करून माझ्याकडून काम करून घेणार का? आता तू जेवण झाल्यानंतर तुझी प्लेट घेऊन आली आहेस ना, आता माझी सुद्धा उष्टी प्लेट घेऊन ये. एवढं करून तुझं काय बिघडणार आहे? तेव्हा शिल्पा हैराण झाली की मी सहजच माझ्या नंदेला एक वाक्य काय बोलली तर त्या किती भडकल्या आहेत. तेव्हा सविताताई तिथे आल्या आणि आपल्या मुलीला खडसावत म्हणाल्या, अनुराधा, तू हे काय बोलत होतीस? तेव्हा अनुराधा रागातच म्हणाली, आई, वहिनीने मला काम करण्यासाठी सांगून माझा अपमान केला आहे. त्यामुळे तू हिच्या 2 कानशिलात मारून तिला सांग की सासरी सुनेने कसं राहायला हवे. तेव्हा सविताताई रागातच म्हणाल्या, अच्छा, म्हणजे तुझी सासू सुद्धा तुला अशाच कानशिलात मारून समजावते का की सुनेने सासरी कसे राहायला हवे? तुला माहित आहे का सुनेने सासरी कसे राहायला हवे? आणि ती सून जेव्हा माहेरी जाते तेव्हा तिने माहेरी कसे राहायला हवे? कांचिलात मारण्यासारखी गोष्ट तू करत आहेस आणि आपल्या वहिनीला कांचिलात मारण्याची गोष्ट करत आहेस.
अनुराधाला खूप राग आला. ती म्हणाली, आई तू हे काय बोलत आहेस? आता बाबा घरी नाही आहेत, नाहीतर माझ्याविषयी असे बोलणे त्यांनी सहन केले नसते. सविताताई रागातच म्हणू लागल्या, अगदी बरोबर बोलत आहेस तू. जर त्यांनी तुझे बोलणे ऐकले असते ना, तर त्यांना स्वतःची लाज वाटली असती. कारण तुझे बाबा किती गर्वाने म्हणतात की माझी मुलगी किती समजदार आहे, किती चांगल्या स्वभावाची आहे. पण जेव्हा त्यांना समजेल की तू तुझ्या वहिनी बरोबर अशी वागून तिला काय काय ऐकवत आहेस, तेव्हा तुझ्या बाबांना खूपच दुःख होईल. तुला वहिनी बरोबर बोलण्याची अक्कल नाही का? तू चांगल्या प्रकारे पाहत आहेस की तिला किती वेदना होत आहेत. मग तू माहेरी येण्याची गोष्ट केलीस तेव्हा मला वाटले होते आता तुझ्या वहिनीचे ऑपरेशन झाले आहे, त्यामुळे घराच्या सर्व कामांची जबाबदारी माझ्या एकटीवर पडली आहे, तर तुझी मला मदत होईल. जर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तू तुझी सेवा करून घेण्याचा विचार करून येथे आली असशील, तर तू तुझ्या सासरी परत जा, कारण माझ्याकडून एवढे सर्व काम होणार नाही. आणि तुझ्या वहिनीची आता अशी अवस्था नाही की या अवस्थेमध्ये ती तुझे नखरे पुरवू शकेल. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनुराधा रागाने लालगुंद झाली आणि म्हणाली, आई तू हे काय बोलत आहेस? आता तर माझ्या लग्नाला 6 महिने झाले आहेत आणि आत्तापासून तू मला परकी करत आहेस. आता माझ्या माहेरी माझी आईच माझ्या बरोबर अशी बोलत आहे, तर वहिनी मला काय मान सन्मान देईल? बोलता बोलता अनुराधाचा गळा भरून आला. तेव्हा शिल्पा मध्येच म्हणाली, ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आई तुम्ही राहू द्या, मी ताईंची प्लेट धुते. तेव्हा सरिताताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, नाही सुनबाई, तू माझ्या मुलीची उष्टी प्लेट उचलणार नाहीस. तिला स्वतःची उष्टी प्लेट स्वतःलाच उचलावी लागेल आणि तिला हे सुद्धा समजावे लागेल की आपण सर्व एक कुटुंब आहोत. इथे आपण माहेर किंवा सासर हा खेळ खेळत नाही आहोत. तुझी अवस्था एवढी खराब आहे आणि हिला आत्ताही स्वतःची पडली आहे. ही कधी समजदार होईल? कधी आपली जबाबदारी समजून घेईल? हे बघ मुली, तू तुझ्या माहेरी आली आहेस, त्यामुळे तुला भरपूर मान सन्मान मिळेल. परंतु जर तुझ्या वहिनीची तब्येत खराब आहे किंवा तिला गरज आहे, तर तिची काळजी घेणे तुझे सुद्धा कर्तव्य बनते. अगं माहित नाही या जगात मी अजून किती दिवस राहीन. आता तुम्हा लोकांनाच एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे ना. जेव्हा भविष्यामध्ये तुला केव्हा गरज पडेल तेव्हा तुझी वहिनी तुझी काळजी घेईल, आणि जर तुझ्या वहिनीला कधी गरज पडली तर तिची काळजी तू घेणार नाहीस का? तू हे विसरू नकोस की तुझ्या सासरी सुद्धा तुझ्या 3 नंदा आहेत. उद्या जर तुझी तब्येत खराब असेल आणि त्या बाहेर येऊन तुला त्यांची सेवा करण्यासाठी सांगू लागल्या, तर तुला कसे वाटेल? आपल्या आईचे बोलणे ऐकून अनुराधा आता थोडी शांत झाली होती. तिची आई तिला समजावू लागली, हे बघ बाळा, लहान वयात कधी कधी माणूस चुकी करतो, पण त्यामुळे नाती खराब होतात. पुढे जाऊन भलेही आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होईल, परंतु तोपर्यंत वेळ पुढे निघून गेलेली असते. ती वेळ एवढी पुढे निघून गेलेली असेल की ती चूक सुधारण्याची संधी मिळेल की नाही हे सुद्धा सांगता येणार नाही. म्हणून एक आई होण्याच्या नात्याने मी तुला एक चांगला सल्ला देत आहे की आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वाईट वेळी त्यांच्याविषयी सहानुभूती राख, त्यांची मदत कर. त्या व्यक्तीवर आत्ताच हुकूम चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. मान सन्मान हा केवळ दुसऱ्यावर अधिकार दाखवून मिळवता येत नाही, तर दुसऱ्याच्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या त्याच्या अडचणीच्या वेळी जर आपण समोरच्या व्यक्तीला मदत केली ना, तर नाती तर टिकतातच, परंतु मान सन्मान सुद्धा आपोआप मिळतो. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून अनुराधा आता एकदम शांत झाली होती. तिने गपचूप आपली उष्टी प्लेट उचलली आणि किचन मध्ये जाऊन स्वच्छ धुवून दिली. संध्याकाळी जेव्हा जेवण बनवण्याची तयारी सुरू झाली, तेव्हा अनुराधा स्वतःहून आपल्या वहिनीकडे गेली आणि म्हणाली, वहिनी सांग तुला काय खायचं आहे? आज मी तुझ्यासाठी जेवण बनवेन. आपल्या नंदेचे असे बोलणे ऐकून शिल्पाचे डोळे आनंद अश्रूंनी ओले झाले. शिल्पा म्हणू लागली, ताई एकदा मला ठीक होऊ द्या, मग मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे जेवण बनवून खायला घालेन. आता जे काही बनेल ते मी खाईन. तेव्हा अनुराधा आपले कान पकडत म्हणाली, सॉरी वहिनी, मला नेहमी असं वाटत होतं की हे घर माझं आहे. तू दुसऱ्या घरून आली आहेस म्हणून नेहमी तुला माझे नखरे पुरवावे लागतील. परंतु कुटुंब असे कधीही बनत नाही वहिनी. आता मला समजले आहे, एकमेकांची साथ घेऊन पुढे जायचे आहे. एकमेकांची मदत करून प्रत्येका सुखदुःखात साथ देणे गरजेचे आहे. सॉरी, दुपारी मी तुझ्यासोबत खूपच चुकीची वागली. तेव्हा शिल्पा म्हणाली, मी सुद्धा नवीन कुटुंबात सामील होण्यासाठीच आली आहे. जर माझ्या सुखदुःखात हे कुटुंब माझ्यासोबत उभं राहिलं, तर मी या कुटुंबाला माझे कुटुंब मानेल. तेव्हा अनुराधाने होकारार्थी मान हलवली आणि आपल्या वहिनीला मिठी मारली. तेव्हा पाठीमागे सविताताई चहा आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन उभ्या होत्या. त्या आपल्या मुलीची आणि सुनेचं बोलणं ऐकून आनंदाने त्या दोघींकडे पाहत होत्या.
नाहीतर दुपारी त्यांना खूपच राग आला होता आणि थोडी भीती सुद्धा वाटत होती की जर त्यांच्या मुलीने समजून घेतले नाही तर हे नातं टिकणार नाही आणि भविष्यात आपली मुलगी एकटी पडेल. पण आता त्यांना समजून चुकले होते की आपल्या मुलीला समजले आहे की फक्त अपेक्षा ठेवून चालत नाही, तर आपले कर्तव्य सुद्धा निभवावे लागते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.